यानंतर आणखी एक धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे राज्यामध्ये माता बालक पोषण आहार योजना राबवली जाते आणि या आहारात चक्क मेलेला साप आढळलाय। त्यामुळे खळबळ माजली आहे। सांगलीच्या पलूसमध्ये ही धक्कादायक घटना घडली। पोषण आहारात अनेकदा अळ्या किंवा इतर घटक सापडल्याच्या घटना देखील उघडकीस आलेल्या आहेत, परंतु आता माता बालक पोषण आहारात चक्क साप सापडला असल्यामुळे पोषण आहार मिळणाऱ्या माता आणि अंगणवाडी सेविकांमध्ये खळबळ माजली आहे। हा साप सापडल्यानंतर पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून हा आहार परत घेण्यात आला। पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी बैठक घेऊन हा पोषण आहार न वाटण्याचा निर्णय घेतलाय। माझ्या नातीचा आहार आलेला होता। 18 महिन्याची आहे, शिरीषा सुजय जाधव। दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं, त्यामध्ये ते सापाचे पिल्लू सापडले। नंतर मी अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार वरून कोणालाही वाटू नका। असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही। हे शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोक करा। अंगणवाडी सेविका श्रीमती लता शशिकांत सोनावले, कृषीनगर, अंगणवाडी क्रमांक 116, नागरी प्रकल्प। आम्हाला काल 1/7/2024 ला 3 ते 6 महिने ते 3 गरोदर स्तनदा यांचा आहार आला आणि दुपारी तो आहार सकाळी 8 वाजता आला आणि नंतर आम्ही तो 2 वाजता वाटला। वाटप केल्यानंतर एका पालकांनी घरी नेल्यानंतर त्यांनी पॅकेट फोडल्यानंतर त्यात ते वाळा सापडला। त्या पालकांनी मला लगेच सापाचं पिल्लू सापडलं। मग पालकांनी मला लगेच व्हॉट्सअपला फोटो टाकला। शिरीषा सुजय जाधव या लाभार्थ्याचा आहार दिला होता मी आणि 18 महिन्याचं बाळ आहे ते। आणि खरं तर हा खूप धक्कादायक प्रकार आहे की पोषण आहारामध्ये एक मेलेला साप सापडतो, सापाचं पिल्लू सापडतं। आणि या संदर्भात आपण बोलूया थेट सांगलीचे पालकमंत्री आहेत सुरेश खाडे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। ज्या लहान मुलांना आणि स्तनदा मातांना हा पोषण आहार वाटला जातो अंगणवाडी सेविकांकडून आणि केंद्राकडून, त्या पोषण आहाराच्या पाकिटामध्ये चक्क मेलेल्या सापाचं पिल्लू सापडलं आणि त्यामुळे खळबळ माजली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल सांगलीतून आपल्या सोबत आहेत। सांगलीमध्ये पलूसमध्ये आसिफ, हा जो काही प्रकार घडलेला आहे अतिशय धक्कादायक आहे, काय संपूर्ण माहिती द्याल? श्वेता, बघितलं तर हा एकदम धक्कादायक प्रकार म्हणता येईल, कारण का महाराष्ट्र शासनाकडून एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत महिला आणि जे लहान मुलं आहेत त्यांना पोषण आहार किंवा पॅकेट दिले जातात। याच्या अगोदर डाळी आणि वेगवेगळं पीठ असेल, मीठ असेल, इतर हे वेगवेगळे पॅकेट देत होते, परंतु काही दिवसापासून ते एकत्र मिक्स करून एका पॅकेटमध्ये येत आहेत। काल एका जाधव आपल्या लाभार्थ्यांनी ते पॅकेट घेऊन गेले, घरी घेऊन गेल्यानंतर त्यात वाळा जातीचा मेलेला साप आढळला, सापाचं पिल्लू आढळलं। त्यांनी तात्काळ त्या अंगणवाडी सेविका आणि इतर त्या ज्या काय तिथल्या सेविकांना संपर्क साधून हा प्रकार सांगितला। बरं, थोडंसं थांबवते आसिफ, कारण सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती। सुरेश खाडेजी, खूप धक्कादायक हा प्रकार आहे। ज्या लहान मुलांना किंवा स्तनदा मातांना हा पोषण आहार दिला जातो, पाकिट आहेत, मात्र त्यामध्ये जर सापाचं मेलेलं पिल्लू आढळत असेल तर मग करायचं काय? संपर्क तुटलाय आपला सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशी, मात्र आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात, कारण हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे। अंगणवाडी सेविका हा पोषण आहार वितरित करण्याचं काम करतात आणि त्यांच्याकडे जी पाकिटं आलेली होती 1 तारखेला, ती पाकिटं त्यांनी वितरित करण्याचं काम केलं। मात्र ज्या वेळेला लाभार्थ्यांनी ही पाकिटं घरी नेली आणि ती फोडली, तेव्हा एका पाकिटामध्ये धान्यासोबत एक सापाचं मेलेलं पिल्लू आढळलं आणि त्यानंतर खळबळ माजली।